हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आमच्या आजीचा केला मेकओव्हर. तर का केला होता आणि कुणी केला ते तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर त्यासाठीच मी फटफट रेडी झाले आणि प्रिन्सला घ्यायला गेली डे केअरला, कारण प्रिन्स दिवसभर डे केअरला असतो. तर 7 वाजता त्याला घेतला आणि आम्ही निघालो. तर अर्ध्या रस्त्यातच जायचं होतं, कारण अर्ध्या रस्त्यात त्याची मम्मी येणार होती ऑफिसवरनं आणि तिचं पण ऑफिस 7 वाजता सुटतं. तर मग ती येणार होती आणि हा प्रिन्स तिची वाट बघत बसला होता, कारण आम्ही आमच्या लोकेशनला जाऊन पोहोचलो होतो. कारण मला घ्यायचे होते मेकअपचे प्रोडक्ट्स, बऱ्यापैकी माझे संपले होते, म्हणून मग मला मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते. तर त्यासाठीच मी गेली होते. आणि इकडे आता आली होती प्रिन्सची मम्मी. तर प्रिन्स खूप जास्त त्रास द्यायला लागला होता, कारण त्याची मम्मी आली तर तो डायरेक्ट रडायलाच लागतो. आणि त्याला पाहिजे होती एक बॅग, ती होती गर्ल्सची. तर ती जी बाई होती ना सेल करणारी, तर ती सुद्धा सांगत होती अरे ही गर्लची बॅग आहे, पण तरी पण तो काय ऐकतच नव्हता, तो रडतच होता. शेवटी त्याला तिथून उचललं जबरदस्ती आणि घेऊन गेलो. तर इकडे आम्ही शॉपमध्ये गेलेलो. इकडे मी पर्ल अँड ब्युटी म्हणून आहे एक शॉप, तर मी तिकडेच माझ्या सगळ्या जे काय ब्युटी प्रोडक्ट्स असेल ते सगळे तिकडेच घेते. तर तिथे गेली आणि मग चॉईस करत होते लिपस्टिक, कारण मी आत्तापर्यंत एकच ब्रँड यूज केला. तर म्हटलं ह्यावेळेस थोडंसं चेंज करावा, पण तरी पण तो माझ्याकडनं फसला. आणि इकडे मी मेकअप करत होते दीदीचा. तर जे त्यांच्याकडे टेस्टरला असतं ना, ते पूर्ण सुकलेलं होतं, ते दीदीच्या डोळ्याला लागलं वरती, म्हणून दीदी जरा चिडली. आणि ती चिडली म्हटलं आपण तर हसायलाच पाहिजे. मग काय हसून घेतलं. आणि इकडे यांनी इतकं बिल काढलं होतं माझं, 4-5 हजाराचं बिल काढलेलं. मला खूप वाईट वाटलेलं, पण म्हटलं चला ठीक आहे, मेकअप तर करायला आपल्याला लागतंच. मग काय घरी आलेल्या सगळ्या प्रोडक्टची टेस्ट घेतली त्या आजीवर, आणि दीदीने आजीचा मेकअप स्टार्ट केला. दीदी तर ऑफिसवरून आली होती आणि तशीच बसली मेकअप करायला. तर आजी कशी दिसते चला तुम्हाला फोटोमध्ये दाखवते, कारण व्हिडिओज घ्यायला मी विसरून गेलेली. आणि किती गोड असते बघा ना ती. एक तर मेकअपला ती नको नकोच बोलत होती, पण आम्ही तिचा जबरदस्ती मेकअप केला. पण आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ती कशी दिसते.